पण आता मी विचारलं की अदितीताई आणि तुमची खूप चांगली मैत्री आहे, पण शरूला जर विचारलं की तेजस्विनी खानोलकरला इम्प्रेस करायचं असेल तर काय करशील ग? तिला इम्प्रेस करायचं असेल तर मला जय बनायला लागेल. जय बनायला लागेल. जे पॉसिबल नाहीये या जन्मात शर्वरीच्या. येस, म्हणजे खूप शिस्तबद्ध, तिला पाहिजे तसं व्हावं लागेल तरच. तिचं काहीच म्हणणं नाही. तिला ह्या मुली आहेत, जगतायत, तुम्ही जगा आनंद, पण तुम्ही आपलं आपलं जगा. तुम्ही माझ्या आयुष्यात येऊन जगू नका, एवढंच तिचं म्हणणं आहे. कारण म्हणजे तुम्ही बघितलं असेल की ती टिपिकल अशी नेगेटिव्ह किंवा सासू होते अशा शेडची वाटत नाही खूप जास्त. कारण आम्ही आहोत कर आम्ही आहोत जय कल्याण. आमचं हे कल्याण. हे कल्याण. पण या कल्याणच्या मुली एकत्र भेटल्यावर काय चर्चा असते खरं तर? तेल्स कुठून केले, मग आम्ही ट्रीटमेंट, कल्याणचा वडापाव, परत काय अजून बरंच काही. आम्ही बऱ्याच चायनीज. येस, चायनीज माझं फेवरेट आहे. आणि माझ्या बर्थडेच्या दिवशी अदितीताई नव्हती, त्यांचं शूट नव्हतं, पण तिने मला फुल असं चायनीज ट्रीट दिली होती. म्हणजे मला फक्त एकटीसाठी नाही तर आम्ही जेवढी कास्ट होते शूट करत होते, आम्ही 5-6 जण, सगळ्यांचं असं मस्तपैकी डन झालं होतं. थँक्यू. वेलकम. पण शरू मला सांग की तेजस्विनी ताईसोबत म्हणजे अदिती ताईसोबत तेजस्विनीचं सीन करताना जेव्हा ते खुन्नस वाले सीन असतात तुमचे, एकमेकींना इतका राग करते म्हणजे ताई तुझा आम्हाला मालिकेत दिसतंय, कट म्हटल्यावर काय रिएक्शन्स येतात दोघींच्या? आम्ही नाचतो. म्हणजे अदितीताईचं एक आहे, ती शी इज फुल ऑफ एनर्जी. आणि मी हिला बोलले होते आय गेस सुरुवातीला, पण मला असं वाटतंय की मी पण जेव्हा तिच्या म्हणजे एज किंवा त्या ब्रॅकेटमध्ये जाईल ना, तेव्हा मी अशीच असेल, फुल ऑफ एनर्जी. कारण आता मी म्हणजे सांगायची गरज नाही की ती कंपोज करून बसावं लागतं स्वतःला. पण नाही, चिन्मयी खूप सेन्सिबल ऍक्टर आहेत. आणि काय ना, रेसिप्रोकेशन खूप इम्पॉर्टंट असतं जेव्हा तुम्ही परफॉर्म करता तेव्हा. आणि आता इतकी वर्ष काम करून ना, एखाद्या चांगल्या ऍक्टर बरोबर काम करायला सीन मिळाला ना की मलाही समाधान वाटतं. आणि आमच्या सगळ्याच टीममधले कलाकार चांगले, पण ते रेसिप्रोकेशन मला चिन्मयीकडून मिळतं, राजकडून मिळतं. आणि खूप म्हणजे ती जे छोटे छोटे तिचे नुआन्सेस असतात किंवा कधी लिखाणातून आलेलं नसतं, तर ते सुद्धा बारीक बारीक जागा असतात ना, म्हणजे त्याच्यामध्येच आम्ही आय गेस सीन करायच्या आधी त्यातच लागलेलो असतो. त्यातच आम्ही इतके मजा आणि खुश. सीन मध्येच सीन करतानाच आम्ही खूप छोट्या छोट्या त्या जागा काढण्यामध्ये फुल बिझी आणि असतो. आम्हाला जाम मजा येते, म्हणजे ना स्वतः एन्जॉय करतो. हा, स्वतः एन्जॉय करतो. म्हणजे ती आपण जागा काढली आणि सीन संपला तर आपण असं आम्हाला त्याच्यातच खूप गंमत येते. त्यामुळे सीनची रंगत वाढते त्याच्यामुळे. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.